नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 12वी प्रकरण 5 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा याविषयी माहिती पाहणार आहोत। तर सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची आवश्यकता याविषयी सुद्धा आपण आता माहिती पाहणार आहोत। तर बघा, त्यानंतर सुधारणा पर्व बद्दल पाहणार आहोत। त्यानंतर धार्मिक सुधारणा चळवळी, त्यामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली होती। सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली होती। तर आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वती यांनी केलेली असून रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या स्मरणात त्यांनी काढलेले आहे। याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। इंग्रजी शिक्षण घेऊन त्या शिक्षण पद्धतीच्या आधारे येथे उदयास आलेल्या नवीन पिढीने सामाजिक क्षेत्रात जे काम केले ते महत्त्वाचं आहे। इंग्रजांनी आपल्या स्वार्थी हेतूने आपल्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी कारकुनाची आवश्यकता होती आणि धर्माचा प्रसार या हेतूने त्यांनी इंग्रजी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला। त्याची दुसरी बाजू असा फायदा झाला की भारतीय लोकांना शिक्षण मिळालं। इंग्रजी शिक्षणामुळे त्याला जगात घडलेल्या गोष्टी कळू लागल्या। फ्रेंच राजक्रांतीचं सार त्यांना कळलं। स्वतंत्र, समता, बंधुता म्हणजे काय असतो कळलं। आपल्या धर्मातील दोष काय आहेत याविषयी सुद्धा त्यांना माहिती मिळालेला आहे। मग त्यामुळे सामाजिक आणि धार्मिक सुधारण्याचा अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण आहे याची जाणीव लोकांना झाली आणि या समाज धोरणानं याची जाणीव होऊ लागली। यामुळे राजाराम मोहन राय यांच्यापासूनच सुरू झालेल्या सामाजिक व धार्मिक सुधारणाचा आढावा आपण या पाठामध्ये घेणार आहोत। पहिला आहे सामाजिक आणि धार्मिक सुधारणांची आवश्यकता का भासली। तर भारतीय समाजातील अंधश्रद्धा म्हणा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यामुळे येथील समाज काय झालेला होता, एक प्रकारे मागं पडलेला होता। इंग्रजी शिक्षणामुळे येथील समाजाची जगाकडे बघण्याची दृष्टी बदलली आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता यावर आधारित नवसमाजाची स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर आधारित नवसमाजाची निर्मिती करणे समाज सुधारकांना आवश्यक वाटू लागलं आणि यामुळे समाज सुधारकांनी जनजागृती करण्यास सुरुवात केलेली आहे। दुसरा पुढचा मुद्दा आहे सुधारणा पर्व। याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। राजाराम मोहन राय यांचा जन्म बंगालमध्ये झाला। त्यांनी उपनिषदाची संस्कृतमधून बंगाली भाषेत भाषांतर केले। त्यांच्या वहिनीला सती जावं लागलं ह्या गोष्टीचा त्याच्या मनावर खूप खोल परिणाम झाला या घटनेचा आणि रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध एक पत्र इंग्रजी भाषेत लिहून पाठवले। धर्मग्रंथांमध्ये सती जाणे हे कुठेही धर्म कर्तव्य असल्याचा उल्लेख नाही असे त्यांनी रॉय यांनी सर्वप्रथम सिद्ध केले होते आणि 1829 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिक यांनी सतीबंदीचा कायदा, सती प्रथा हा नष्ट केली आणि हा कायदा केला। त्यामुळे रॉय यांचे प्रयत्न कारणीभूत होते। म्हणजे पुढे त्यांनी बालविवाह म्हणा, पडदा पद्धत म्हणा यालाही विरोध केला होता। त्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली। बंगाली भाषेतील पहिले साप्ताहिक त्यांनी सुरू केले। पुढे त्यांनी पर्शियन भाषेतील दैनिकही सुरू केली। रॉय यांनी आत्मीय सभेच्या माध्यमातून धर्मातील समान तत्वे शोधण्याचा प्रयत्न केला। 1828 मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना करून ईश्वर हा एकच आहे, त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही असे त्यांनी प्रतिपादन केले। राजाराम मोहन राय यांनी दक्षिण अमेरिका खंडातील स्पॅनिश वसाहतीक साम्राज्याविरुद्ध चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीची त्यांनी दखल घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला। याशिवाय त्यांनी स्पेनमधील राजेशाहीच्या विरोधात असलेल्या उदारमतवादी लोकांना सुद्धा त्यांचा पाठिंबा होता। त्यामुळे 1830 मध्ये मुघल बादशहाची बाजू सांभाळण्यासाठी राजाराम मोहन राय यांनी इंग्लंडला गेले। त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन मुघल बादशहाने राजाराम मोहन राय यांना राजा हा किताब बहाल केलेला होता। जेव्हा राजाराम मोहन राय यांनी 2 वर्षे इंग्लंडला गेले, नंतर ते फ्रान्सला गेले, ते भारतात होते तेव्हा त्यांनी भारतीय लोकांना युरोप कसा आहे हे समजावून सांगितलं। जेव्हा ते युरोपात गेले तेव्हा तेथील लोकांना त्यांनी भारत कसा आहे हे समजावून सांगितलं। मग इंग्रजीत राजवटीत तयार झालेल्या रॉय यांनी आपले आधुनिकतेची पायाभरणी आपल्या विचारातून स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित नवसमाजाची निर्मिती करणे समाज सुधारकांना आवश्यक वाटू लागलं। यामुळे समाज सुधारकांनी जनजागृती करण्यास सुरुवात केलेली आहे। पुढचा मुद्दा आहे सुधारणा पर्व। याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। राजाराम मोहन राय यांचा जन्म बंगालमध्ये झालेला असून त्यांनी उपनिषदाचे संस्कृतमध्ये भाषांतर, संस्कृतमधून बंगालीत भाषांतर केले। त्यानंतर त्यांच्या वहिनीला सती जावं लागलं ह्या गोष्टीचा त्याच्या मनावर खूप खोलवर असा परिणाम झाला। रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध एक पत्र इंग्रजी भाषेत लिहून पाठवले। त्यावेळी धर्मग्रंथांमध्ये सती जाणे हे धर्म कर्तव्य
असल्याचा उल्लेख नाही असं त्यांनी सर्वप्रथम सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे 1829 मध्ये सर्वप्रथम लॉर्ड विल्यम बेंटिक यांना सती प्रथा नष्ट केलेली होती. त्यामुळे रॉय यांचे प्रयत्न हे कारणीभूत झाले. मग बालविवाह म्हणा, पडदा पद्धत यालाही त्यांनी पुढे विरोध केलेला आहे. त्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. तसेच बंगाली भाषेतील त्यांचे पहिले एक साप्ताहिक सुरू होतं. त्याशिवाय त्यांनी पर्शियन भाषेतील दैनिकही सुरू केले. रॉय यांच्या प्रयत्नामुळेच त्यांनी आत्मीय सभेच्या माध्यमातून सर्व धर्मातील समान तत्वे शोधून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 1828 मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना करून ईश्वर हा एकच आहे म्हणजे त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही असे त्यांनी प्रतिपादन केले. राजा राम मोहन राय यांनी दक्षिण अमेरिका खंडातील स्पॅनिश वसाहती साम्राज्यवादाविरुद्ध चालवलेल्या स्वतंत्र चळवळीची दखल घेऊन त्यांना पाठिंबा दिला. शिवाय स्पेनमधील राजेशाहीच्या विरोधातील उदारमतवादी लोकांना सुद्धा राजाराम मोहन राय यांचा काय होता, पाठिंबा होता. अशा प्रकारे 1830 मध्ये मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी राजाराम मोहन राय यांनी इंग्लंडला गेले आणि त्यांच्या या कार्याबद्दल मुघल बादशहांनी राजाराम मोहन राय यांना राजा हा किताब बहाल केला. मग ते पुढे इंग्लंडमध्ये 2 वर्षे राहिले. त्यानंतर ते फ्रेंचला गेले. अशा प्रकारे राजाराम मोहन राय भारतात होते तेव्हा त्यांनी भारतीयांना युरोप कसा आहे हे समजावून सांगितलं आणि युरोपात गेले तेव्हा तिथं त्यांनी हिंदुस्थान कसं आहे हे युरोपियनांना समजावून सांगितलं. इंग्रजी राजवटीत तयार झालेल्या रॉय यांनी आपल्या आधुनिकतेच्या पायाभरणी आपल्या लेखनातून आणि कार्यातून केलेली दिसून येतं. मग रॉय यांच्या कार्यापासूनच प्रेरणा घेऊन त्यांनी मानव धर्म सभा म्हणा, परमहंस सभा म्हणा, ज्ञानप्रसार सभा सुरू केलेल्या आहेत. तर पुढचा मुद्दा आहे धार्मिक सुधारणा चळवळीबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेल्या परमहंस सभेतूनच पुढे काय झालेलं आहे, प्रार्थना समाजाची स्थापना झाली आहे. त्यामध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग म्हणा, न्यायमूर्ती म गो रानडे म्हणा, डॉक्टर रा गो भांडारकर या प्रार्थना समाजाच्या संस्थापक सदस्यांनी मूर्तीपूजेला विरोध करून एकेश्वरवादास प्राधान्य दिले. म्हणजे कर्मकांडाला विरोध करून त्यांनी काय केले, प्रार्थनेवर भर दिला. अनाथालय म्हणा, स्त्री शिक्षण संस्था म्हणा, कामगारांसाठी त्यांनी रात्रशाळा सुरू केल्या. स्त्री पुरुषी समानतेची चळवळ त्यांनी उभारली. जातीभेद नाकारणे किंवा ऐहिक जीवनाला महत्त्व देणे या गोष्टीला त्यांनी काय केलेले आहे, प्राधान्य दिलेले आहे. अशा प्रकारे प्रार्थना समाजाविषयी आपण माहिती पाहू शकतो. पुढचं आहे सत्यशोधक समाजाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. मग अन्याय धर्माच्या परंपरेवर बौद्धिक आक्रमण करणारा विचार या सत्यशोधक समाजामध्ये होता. म्हणजे बहुजन समाजाला नडणाऱ्या प्रवृत्तीवर महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रहार केला. शेतकरी, कारागीर, कामगार आणि 18 पगड जातीचे भले साधण्याचा मार्ग महात्मा ज्योतिराव फुले यांनी दाखवलेला आहे. एकेश्वरवाद म्हणा, वेद व पुराणाचे प्रामाण्य नाकारणे, विवेचन बुद्धीचे प्रामाण्य, पुरोहितांच्या वर्चस्वाला व मध्यस्थीला विरोध, मूर्तीपूजेचा विरोध, तीर्थयात्रेला विरोध, चमत्कारांवर अविश्वास, परलोक कल्पनेला विरोध ही काय होती, सत्यशोधक समाजाची वैशिष्ट्ये होती. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्यास सुरुवात केली. स्त्री शिक्षणाचा मार्ग हा कुठून जातो, स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग हा शिक्षणातून जातो याची जाणीव या दोघांनी येथील समाजाला करून दिली. स्त्री शिक्षणाचे कार्य पुढे पंडिता रमाबाई रानडे यांनी चालवलेले आहे. अशा प्रकारे भारतातील समाज रचना ही विषमतेवर आधारित होती. महात्मा ज्योतिराव फुले यांचे समतेचे कार्य गोपाळ बाबा वलंकर यांनी पुढे चालवलेले आहे. विठाळ विध्वंसन या पुस्तकातून त्यांनी अस्पृश्यतेवर कोरडे ओढले. शिवराम जानबा कांबळे यांनी मुरळी, जोगतिनी आणि देवदासी या प्रश्नांकडे आपले समाजाचे लक्ष वेधलेले आहे. अशा प्रकारे सत्यशोधक समाज विषयी माहिती आपण पाहिलेलं असून पुढचं आहे आर्य समाज. तर आता आर्य समाजाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली असून 1875 मध्ये याची स्थापना झाली.
या समाजाने वेदांना पवित्र ग्रंथ मानलेलं होतं. जातीभेद अमान्य करून स्त्री शिक्षण म्हणा, विधवा पुनर्विवाह, मिश्र विवाह यांचा आर्य समाजाने पुरस्कार केलेला आहे. त्यानंतरचं रामकृष्ण मिशन आहे. 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. रामकृष्ण मिशनने लोकसेवेच्या कार्याला महत्त्व दिले. दुष्काळग्रस्तांना ग्रस्तांना मदत म्हणा, आजारी लोकांना औषधोपचार, दीनदुबळ्यांची सेवा, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार आणि आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात त्यांनी कार्य केले. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, असं स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तरुणांना संदेश दिला. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदाचे गुरु होते. त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी आपल्या मिशनचे नाव रामकृष्ण मिशन असं ठेवलेले होते. तर आपण भारत आणि सामाजिक व धार्मिक सुधारणांमध्ये समाज सुधारकांच्या कार्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. पहिला आहे त्यामध्ये सर सय्यद अहमद खान. सर सय्यद अहमद खान यांचा जन्म 1817 मध्ये दिल्ली येथे झालेला होता. त्यांचे उर्दू म्हणा, पर्शियन, अरेबिक आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून आईन अकबरी अबुल फजल यांनी सम्राट अकबराच्या प्रशासन पद्धतीवर आधारित असं लिहिलेलं ग्रंथ, या ग्रंथाचे त्यांनी संपादनाचं कार्य केलेले होते. कोण? सर सय्यद अहमद खान. काय होतं, आईन अकबरी हे ग्रंथ कोणी लिहिलेला होता? सम्राट अकबराच्या दरबारात असलेला अबुल फजल यांनी लिहिलेलं असून या ग्रंथाचं संपादनाचं कार्य कोणी केलेलं होतं? सर सय्यद अहमद खान यांनी केलेलं होतं. 1864 मध्ये त्यांनी मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली असून या सोसायटीचे सदस्य इतिहास, विज्ञान आणि राजकीय अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असत. 1869 मध्ये त्यांनी इंग्लंडला गेले होते. इंग्लंडहून परत आल्यावर त्यांनी 1875 मध्ये मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. नंतर या कॉलेजचे रूपांतर त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठात केलेले असून मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये केलेले असून अहमद खान यांनी मोहम्मदन सोशल रिफॉर्मर या नावाचं त्यांनी नियतकालिक सुरू केले. त्यांनी आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केलेला होता. अशा प्रकारे सर सय्यद अहमद खान यांच्याविषयी आपण माहिती पाहिलेला आहोत. तर पुढचं आहे ताराबाई शिंदे यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर ताराबाई शिंदे यांचा जन्म 1829 मध्ये झालेला असून त्यांनी स्त्री पुरुषांच्या परिस्थितीची तुलना करणारा ग्रंथ आणि निबंध त्यांनी लिहिलेला होता. त्यातून त्यांनी अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. विधवा विवाह म्हणा, स्त्री शिक्षण म्हणा, सती प्रथा बंदी या सुधारणांच्या पुढे जाऊन ताराबाई शिंदे यांनी थेट स्त्री पुरुष समानतेची मागणी केली. हे त्या काळाचा विचार करता अत्यंत धाडसाचं होतं कार्य. मग पुरुष सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या त्या भारतातील पहिल्या विचारवंत होत. ताराबाईच्या दृष्टीने धर्म हा स्त्रियांचा दमन करणारा असून तो कोणी निर्माण केलेला आहे? पुरुषांनी निर्माण केलेला आहे. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी ताराबाईंचे विचाराचे समर्थन करून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिलेला आहे. अशा प्रकारे ताराबाई शिंदे हे काय होते? एक महान लेखिका असून त्यांनी 1829 मध्ये स्त्री पुरुषांची तुलना करणारा एखादा ग्रंथ लिहिला आणि त्यातून अत्यंत जहाल अशा भाषेमध्ये त्यांनी काय केलेले होते? स्त्रियांवर होणारे अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडलेले होते आणि समानतेची मागणी त्या काळात करणाऱ्या त्या पहिल्या स्त्री होत्या. त्यामुळे पुरुषतेला थेट आव्हान देणाऱ्या त्या पहिल्या महान विचारवंत असून त्यांच्या दृष्टीने धर्म हा स्त्रियांचा दमन करणारा असून तो पुरुषांनी निर्माण केलेला आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचाराचं समर्थन करून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना त्यांनी चोख महात्मा ज्योतिबा फुले ताराबाई यांच्या विचारांचं समर्थन करून यांच्या विचारावर त्यांनी विचारांना म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी ताराबाई यांच्या विचारावर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती पाहायचं आहे. बघा, यांनी डिस्प्लेड क्लासेस मिशनच्या माध्यमातून मुंबईत परळ, देवनार या भागात तसेच पुणे येथे मराठी शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या उद्योग शाळा काढलेल्या होत्या. पुण्यातील पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह म्हणा, ललितांची शेतकी परिषद म्हणा, संयुक्त मतदार संघ योजना या संदर्भात त्यांनी जनजागरण केलेले आहे. त्यानंतरचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
भारतीय घटनेचा शिल्पकार असं त्यांना म्हटलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वावर समाज उभारणी करण्याचं ठरवले. जाती संस्थेला त्यांनी विरोध केला आणि समतेला प्राधान्य दिलं. त्यासाठी त्यांनी अनेक लढाई उभारलेले होते. बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. यातूनच पुढे महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह घडून आला आणि सार्वजनिक पाणवठे सर्वांना खुले पाहिजेत अशी भूमिका सुद्धा त्यांनी मांडली. त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणारा मनुस्मृतीचं काय केलेले आहे, दहन केलेले आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरात सर्वांना मुक्त प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये त्यांनी सत्याग्रह सुरू केला. त्या सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केलेले आहे. अशा प्रकारे सर्वात प्राचीन स्मृती म्हणून मनुस्मृती ओळखलेलं जातं. म्हणून असं सांगितलेले होते की एखादी स्त्री लहानपणी आई वडिलांच्या आश्रयात असावं, तरुणाती नवऱ्याच्या आश्रयात असावं आणि म्हातारपणी मुलांच्या आश्रयात असावं. हेही म्हणून सांगितलेलं वाक्य काळाच्या ओघात मागं पडलेलं आहे. त्याशिवाय म्हणून ग्रंथाबद्दलही असं सांगितलेलं आहे की हिंदूचं स्थान किंवा ब्राह्मणाचं स्थान मेंदूत आहे, क्षत्रियांचे स्थान काय आहे, 4 वर्णाबद्दल बाहूत आहे, शिवाय वैश्याचे स्थान त्याच्या मांडीवर आहे, तर शूद्राचे स्थान पायाजवळ आहे असं सांगितल्यामुळं आंबेडकरांना त्यांच्याबद्दल तीव्र निषेध करण्यासाठीच त्यांनी काय केलेले होते, त्यांचं मनुस्मृती ह्या ग्रंथाचं त्यांनी दहन केलेलं होतं. त्याचाही उल्लेख इथे आलेला आहे. त्याशिवाय वृत्तपत्रे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय होतं, अतूट नातं होतं. त्यामुळे त्यांनी जनजागरण करणे व लढा उभारणे या कामासाठी त्यांनी वृत्तपत्राकडे चळवळीचे एक हत्यार म्हणून पाहिलेले होते. त्यांनी मूकनायक म्हणा, बहिष्कृत भारत म्हणा, जनता आणि समता ही वृत्तपत्रे सुरू केली. कष्टकरी वर्गाला उज्ज्वल भवितव्य लाभावे म्हणून त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची सुद्धा स्थापना केलेली आहे. पुढे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्ष स्थापन करून समतेवर आधारित अशी समाज रचना निर्माण करण्यावर भर दिला. 1956 मध्ये त्यांनी आपल्या लक्षावधी अन्यायांसह बौद्ध धर्माचा काय केलेला आहे, स्वीकार केला. भारतीय संविधानाच्या निर्मितीतून त्यांना मोठे योगदान दिलेले आहे. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपण माहिती पाहिलेला आहोत. तर पुढचे आहेत रामस्वामी नायकर. रामस्वामी नायकर यांच्याविषयी आपण माहिती पाहू. तमिळनाडूतील एरोड या शहरात 1879 मध्ये रामस्वामी नायकर यांचा जन्म झाला. 1920 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून आपल्या कार्यास सुरुवात केली. गांधीवादी विचारसरणीचा स्वीकार करून सर्व जातींना मंदिर प्रवेश यासाठी ते सुरुवातीला कार्यरत होते. अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वायकोम सत्याग्रहात रामस्वामी नायकर यांनी भाग घेतलेला होता. मग तमिळनाडूमध्ये त्यांनी स्वाभिमान आंदोलन सुरू केलेले होते. वर्णव्यवस्था म्हणा, बालविवाह यांच्या विरोधात त्यांनी लढा उभारला. या कामांमुळेच त्याला लोक पेरियार म्हणजेच महान आत्मा असे म्हणत असत. ते प्रभावी वक्ते आणि लेखक होते. त्यांनी स्त्रियांचे हक्क, संतती नियमन इत्यादी विषयावर क्रांतिकारक भूमिका निभावलेली आहे. अशा प्रकारे रामस्वामी नायकर यांच्याविषयी माहिती पाहिलेली आहोत. शेवटचे आणि महत्त्वपूर्ण आहेत त्यानंतरचे कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. तर कमलादेवी काँग्रेसच्या काय होत्या, सक्रिय कार्यकर्त्या होत्या. 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांनाही भाग घ्यायला परवानगी घ्यावी असे त्यांनी महात्मा गांधी यांच्याकडून परवानगी घेतली आणि महात्मा गांधी यांचं त्यांनी काय केलेले होते, मन वळवलेले होते. त्यांनी स्त्रियांच्या हक्काच्या संदर्भात जन्मभर काम केले. मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. कामगार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलने केली. त्याशिवाय शेतात काम करणाऱ्या स्त्री मजुरांना न्याय वागणूक मिळावी यासाठी ते सतत काय असायच्या, आग्रही असायच्या. कारखान्यात स्त्रियांना चांगले वातावरण मिळावं, कामाचं चांगले वातावरण असावं असं आग्रह सुद्धा त्यांनी धरलेला होता. स्त्रियांना बाळंतपणाची पगारी रजा मिळावी म्हणूनही त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि 1942च्या चले जाव चळवळीत इंग्रजांनी त्यांना वर्षभर तुरुंगात ठेवलेले होते. अशा प्रकारे कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ता असून 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांनाही भाग घ्यायला लावलं पाहिजे यासाठी त्यांनी महात्मा गांधीजीचं मन वळवलं आणि मोठ्या संख्येने दांडी येथील
सत्याग्रहामध्ये त्यांनी हातभार लावला. त्यानंतर शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या प्रश्नावरही त्यांनी आंदोलन केलेले होते. स्त्रियांच्या कामाच्या जागी त्यांना चांगलं वातावरण मिळावं किंवा शेतीच्या कामामध्येही त्यांना चांगली सवलत मिळावी, याशिवाय स्त्रियांना बाळंतपणाची पगारी रजा मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. शेवटी चले जाव चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना वर्षभर तुरुंगात सुद्धा राहावी लागलेलं आहे. पुढचं आहे संस्थानिकांचे योगदान, याविषयी आपण माहिती पाहू. तर संस्थानिकांच्या योगदानामध्ये आपल्याला महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याविषयी माहिती पाहायचं आहे. तर बडोदा संस्थानात महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी पुरोगामी धोरण आखलेले होते. यांनी अस्पृश्य आदिवासींना सरकारी खर्चाने शिक्षण आणि वसतिगृह उपलब्ध करून देण्याचा हुकूम काढला. स्त्री शिक्षणात प्रोत्साहन आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र असं व्यायामशाळा त्यांनी सुरू केली. महाराजांनी राजवाड्यात सर्व जाती धर्मांना एकत्र सहभोजन म्हणा, गाव तेथे ग्रामपंचायत म्हणा, ग्रामपंचायत सदस्य किमान साक्षर पाहिजे असं त्यांचं मागणी होतं. गाव तेथे त्यांनी वाचनालयाची स्थापना केली होती. सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण हे त्यांचं महत्व उद्देश असून शालेय मुलींना शालेय शिक्षण मोफत दिलं पाहिजे आणि सक्तीचं केलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतीपूरक कौशल्य यावर विकासाधारित अभ्यासक्रम त्यांनी आपल्या संस्थानात सुरू केलेले होते. बालविवाह बंदी म्हणा, विधवा पुनर्विवाह म्हणा, संस्थानात विधवा स्त्रीबरोबर मुलींना माहेरच्या मिळकतीत वाटा देण्याचा त्यांनीच कायदा प्रथमतः काढलेले होते. अशा प्रकारे महाराजा सयाजीराव यांचे कार्य खूप महत्त्वपूर्ण असून बडोदा संस्थानात महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी पुरोगामी धोरण आखलेले होते. अस्पृश्य आदिवासींना त्यांनी सरकारी खर्चाने शिक्षण आणि वसतिगृहाची उपलब्धता करून दिली. स्त्री शिक्षणास त्यांनी प्रोत्साहन दिलं. स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा काढल्या. शिवाय त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र सहभोजन, गाव तेथे ग्रामपंचायत आणि गाव तेथे वाचनालय, ग्रामपंचायत सदस्य कसं असलं पाहिजे, किमान साक्षर असलं पाहिजे, सर्व लोकांना किंवा सगळ्या मुलांना, प्राथमिक मुलांना मोफत आणि प्राथमिक सक्तीचं मोफत शिक्षण देण्यात आलं. शालेय मुलामुलींना शारीरिक शिक्षण महत्त्वाचं असते. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतीपूर्वक कौशल्य विकासा आधारित शिक्षण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याशिवाय समाजामध्ये असलेल्या अनिष्ट रूढी, बालविवाहावर बंदी म्हणा, विधवा पुनर्विवाह करणं म्हणा, संस्थानात विधवा स्त्रीबरोबर मुलींनाही माहेरच्या मिळकतीत कशा प्रकारे वाटा मिळू शकेल यासाठी त्यांनी कायदा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा आहे राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. कोल्हापूर संस्थानाचे प्रमुख राजर्षी शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व करत असतानाच डॉक्टर बाबासाहेबांच्या नेतृत्वालाही त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. बघा, राजर्षींनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा जाहीरनामा काढला. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा त्यांनी केला. म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसाय बंदीवर टीका केली. आंतरजातीय विवाहाचा कायदा त्यांनी केला. संस्थानात कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली. म्हणजे या सगळ्या समाज सुधारकांनी भविष्यातला आपला देश डोळ्यासमोर ठेवला होता आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी लढण्यासाठी डोळस समाज निर्माण करावायचा असेल तर विचारशील नागरिक तयार करणे आवश्यक असते. म्हणून भारतीयांनी युरोपीय वसाहतवादाविरुद्ध कसा लढा दिला याचा अभ्यास आपण पुढील पाठात तर करणार आहोतच. बघा, अशा प्रकारे शाहू महाराजांविषयी पाहत असताना कोल्हापूर संस्थानाचे प्रमुख कोण होते? राजश्री शाहू महाराज असून ते ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व करत होते. त्यासोबतच त्यांनी काय करत होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वासह त्यांनी त्याला पाठिंबा दिलेले होते. मग राजर्षींनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा जाहीरनामा काढला. शिवाय मोफत व प्राथमिक शिक्षणाचा सक्तीचा प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. राजश्री शाहू महाराजांनी रोटीबंदी, बेटीबंदी तसेच व्यवसाय बंदीवर सुद्धा टीका केली. व्यवसाय बंदी म्हणजे ठराविक तिथं काय होतं, 12 बलुतेदार आणि अलुतेदार पद्धत होती. त्यामुळे त्या जातीत ती लोक तोच व्यवसाय करायचा असं बंधन होता, तो बंधन त्यांनी काढला. आंतरजातीय विवाहाचा कायदा सुद्धा त्यांनी केला. संस्थानात कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची त्यांनी परवानगी दिलेली होती. तर या सगळ्या समाज सुधारकांनी काय केलेलं होतं, भविष्यातला आपल्या डोळ्यासमोरचा देश त्यांनी ठेवलेला होता.
भविष्यातला देश आपल्या डोळ्यासमोर त्यांनी ठेवला होता. स्वातंत्र्य चळवळीसाठी लढणारा डोळ समाज निर्माण करायचा असेल तर विचारशील नागरिक तयार करणं आवश्यक असतं. म्हणून भारतीयांनी युरोपीय वसाहतवादाविरुद्ध पुढे कसा लढा दिला याचा अभ्यास तर आपण पुढील पाठात करणार आहोत. नमस्कार.